काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरची लाईफलाईन असलेल्या केएमटी मधून आज प्रवास केला। यावेळी त्यांनी प्रवाशांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। महिला प्रवाशांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महिला आणि विद्यार्थ्यांना केएमटी प्रवास मोफत करण्याच्या आश्वासनाचं स्वागत केलं। हे आहेत केएमटीचे नियमित प्रवासी। बसची संख्या आणि फेऱ्या वाढवण्यासंदर्भात ते थेट मागणी करतायत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे। आमदार सतेज पाटील यांनी आज केएमटी मधून प्रवास करत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी प्रवाशांनी प्रामुख्याने बसची संख्या वाढवण्यासह काही मार्गांवर कमी असलेल्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली। जर बस कमी आहेत मग तिकडे फेऱ्या कशा जास्त होतात? ते काय म्हणतात की बस कमी आहेत, पण मग एकाच बाजूला फेऱ्या जास्त आणि एकाच बाजूला कमी का असो? मग त्यांनी सगळीकडे फेऱ्या कमी करायला डिस्ट्रीब्युशन आणि अगदी 100%। आणि तुम्ही नाना पाटील रोडला कुणालाही विचारा की हाच प्रॉब्लेम एका टाइमाचे एका वेळेला 250 ते 300 रुपये लागतात तिथून इकडे यायला रिक्षाने। हे आम्हालाही परवडत नाही, कारण इथून तिकीट 20 रुपये आहे। 20 रुपये कुठे आणि 200-250 रुपये कुठे? एवढा कुठला फरक? त्या बसचा प्रॉब्लेम खूप आहे। त्या वर्किंग वुमन्सला पण आहे, बाकीच्या प्रवाशांना पण आहे आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पण आहे। तुम्हाला एकच विनंती आहे की बसेस वाढवा। मला खूप दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं आणि आता का तुम्ही भेटला तेव्हा मला आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरकरांच्या सूचना घेऊन काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रकाशित केला असून त्यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांना केएमटी प्रवास मोफत करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं। त्यांच्या या आश्वासनाचं महिला प्रवाशांनी स्वागत केलं। कर्नाटकमध्ये पूर्ण मोफतच आहे। तसंच आपण केएमटीमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आपल्याला करणारे आपण आमदार सतेज पाटील यांनी केएमटी मधून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना आखण्याची ग्वाही दिली। केएमटीशी संबंधित समस्यांबरोबरच प्रवाशांनी शहरातील रस्ते, पार्किंगची समस्या अशा अन्य समस्यांकडे आमदार सतेज पाटील यांचं लक्ष वेधलं। आमदार सतेज पाटील यांनी आपुलकीनं प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्यानं प्रवाशांनी कुणीतरी आपली विचारपूस करणारं, सामान्यांचं कुणीतरी ऐकून घेणारं आहे हे बघून समाधान वाटलं, अशा भावना व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांना धन्यवाद दिले। आमदार सतेज पाटील यांचा हा प्रवास त्यांची जनतेशी असलेली जवळीक अधिक दृढ करणारा आणि जनतेला आपल्या अडचणी जाणून घेणारं नेतृत्व या शहरात आहे हा दिलासा देणारा ठरला।